हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आम्ही खूप दिवसातनं असा लॉंग व्हिडिओ ब्लॉग बनवतोय. आज सूर्य कुठं उगवलाच नाहीये, त्यामुळे प्रश्नच येत नाही सूर्य कुठून उगवलाय हे बघण्याचा. पण आज माझ्या नवऱ्याला स्वतःहून असं वाटलंय की आपल्या बायकोला कुठेतरी फिरायला न्यावं. आणि सो आता आम्ही चाललोय फिरायला. झटपट प्लॅन झालेला आहे आमचा एकदम. आणि कुठं जाणार आहे, जाताना आम्ही काय काय करणार आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. काहीतरी बोला. आता दाखवणारच आहेत ना. नाही, पण मला सांगा, आज का वाटलं तुम्हाला असं अचानकपणे की घेऊन जावं बायकोला? म्हणजे तुझं असं म्हणते की सकाळपासून सूर्यच नाही उगवला आणि भोर 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 पाऊस चालू आहे. हा. मला असं वाटलं की यायला कुठेतरी जायला पाहिजे. आपण घरात बसून झोपून काय होणार नाही, त्याच्यामुळं मग आपण निघालो. येस, सो आता बघत राहा पुढे आम्ही कुठे कुठे जातो आणि काय काय मजा करतो. आज आमची स्पेशल डेट आहे, मॉन्सून स्पेशल डेट. सो स्टे ट्यून. गाईज, आम्ही आत्ताच आमच्या डेटवर निघालोय आणि आम्हाला पोलिसांनी पकडलं. कारण बघा, मी साईडला बसून सीट बेल्ट लावलाय आणि यांनी सीट बेल्टच लावला नव्हता. शट. आता पोलिसांनी पकडलं म्हणून सीट बेल्ट लावलाय. पण आपली ओळखच काय आहे की ते पोलीस पण ओळखीचे निघाले, त्यामुळे आम्ही याच्यातनं तर वाचलोय. पण आता सीट बेल्ट आम्ही काही काढणार नाही, कारण पुढे गेल्यावर थोडीच ओळखीचे पोलीस भेटतील ना, मग फाईन भरावा लागेल. त्यापेक्षा सीट बेल्ट लावलेला बरा, आणि तो आपल्या सेफ्टीसाठी पण चांगला असतो. ठीक आहे, आमच्या जर्नीची सुरुवात तर भारी झाली. निघाल्याच आम्हाला पोलिसांनी पकडलं होतं. सो बघूयात अजून पुढे काय काय अशा मजेशीर गोष्टी घडतात ते तुम्ही पण बघत राहा. मस्त पाऊस पडतोय आणि इतका सुंदर निसर्ग बघायला मिळतोय. तुम्ही सुद्धा थोडा निसर्गाचा आनंद घेता. गाईज चालले आहे, गाईज. आणि आम्ही मस्त पावसाचा आनंद घेत आमची डेट एन्जॉय करतोय. मस्त रोमॅन्टिक सॉंग चालू आहे. आणि आता अजून भरपूर वेळ आहे ना आपल्याला पोहोचायला. येस, भरपूर वेळ आहे, पण जाता जाता आम्ही कुठेतरी नाश्ता करायला थांबू. मी पण तुम्हाला दाखवतो. आय एम सो हॅपी टुडे की माझा नवरा पहिल्यांदा स्वतःहून म्हणला. किती वेळा गेलो? हॅलो. दरवेळेस ती मागं लागल्यावर जातो, पण आज ते स्वतःहून म्हटले, तो त्याचा आनंद एक वेगळाच आहे आणि तो आनंद मुली समजू शकतात. पुढचं वातावरण भारी असणार एकदम. येस, पुढे अजून खूप सुंदर वातावरण असणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. गाडी दाखव ना आपण कोणत्या आणलेली. कशाला? कसं वाटतंय मग आज? मला फार भारी वाटतंय. असं वाटतं तिकडं नगरकडं नको जायला. सो आम्ही कुठे आलोय? आम्ही आळे पाट्याजवळ. आता आपण नाश्ता करायला कुठे आलोय? आठवण हॉटेल म्हणून आहे. इथं मिसळ खूप चांगल्या प्रकारे भेटते, त्याच्यामुळे आम्ही इथं असं तुम्हाला थांबलेलो. माहिती? हो, मी खाल्लेली. खोटारडी. अरे खरंच खाल्लेली. सो आम्ही आता इथे नाश्ता करतो. आमची गाडी इथे उभी आहे आणि नाश्ता करून मग आम्ही पुढे निघणार आहे. आता ते मिसळ पाव आलेला आहे. टेस्ट करा. आता मी खातो आणि मग तुम्हाला नंतर रिव्ह्यू देतो. हा, पहिले खाऊन मग नंतर रिव्ह्यू देऊ. आता लगेच नको रिव्ह्यू देऊ, थांब जरा. हॅलो गाईज, आत्ताच आम्ही मिसळ खाल्लेली आहे आणि अशी भारी मिसळ होती, फारच आवडली ती. मस्त होती. आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. इतकं सुंदर वातावरण आहे, म्हणजे असं मस्त पाऊस आणि सगळं हिरवं गार आजूबाजूला बघू शकता तुम्ही. इकडे पण बघा. असं नाही दिसणार खाली, दिसतंय ना? बघू शकता. मस्त हवा आहे, इतकं गार वाटतंय, छान वाटतंय. मस्त पाऊस पडतोय. आजचा दिवस खूपच छान आहे. पोलीस असतात बरं.
पोलिस असतात. आता आम्ही थोडस त्याकडे कॉन्सन्ट्रेट करतो, कारण आता परत पोलिसांनी पकडलं तर ते काय आम्हाला सोडणार नाहीये, कारण इकडं कोणी ओळखीचं एवढं भेटणार नाही पोलीस वगैरे. सो आता आम्ही तिकडे कॉन्सन्ट्रेट करतो. निसर्गरम्य वातावरण आणि किती डोंगर दुकाने भरून गेलेला आहे. दुकानची चादर सगळ्या डोंगरावर दिसत आहे. फारच भारी फील येतोय. पाऊस चालू आहे. अप्रतिम सौंदर्य निसर्ग म्हणजे गोळा आहे ना. येस, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत याचा आनंद घ्या, पुरेपूर आनंद घ्या. आणि तुम्ही सुद्धा नक्की या इकडे फिरायला. खूप सुंदर वाटतंय, खूप मस्त वातावरण आहे आणि आपल्या रोजच्या रुटीन पेक्षा थोडंफार काहीतरी चेंज मिळतोय. तर तुम्ही सुद्धा नक्की या. काय डोंगर, काय झाडी. एवढं सुंदर सगळं आहे बघायला, म्हणजे जितकं बघू तितकं कमी वाटतंय. आणि आता मी तुम्हाला असं दाखवते बघा, रस्ता पण इतका सुंदर आहे, इतकं मस्त वाटतंय गाडीमध्ये मस्त जायला. फील, हा फील असा मी सांगू नाही शकत. हा फील तुम्ही स्वतः इथे येऊन घ्या. हो की नाही हो? अरे घरातून बाहेर पडा आणि फिरायला या. हो, आज माझ्या नवऱ्याला सद्बुद्धी सुचली आहे, तसं तुम्हालाही सुचू द्या. हो, हे बघा तुमच्या मैत्रिणी. नातेवाईक येते. हॅलो, माइंड युअर लँग्वेज. कळलं ना, मी तुमच्या मैत्रिणी म्हणले. मी पण नातेवाईकच म्हणतो. हा का? ठीक आहे, हा ब्लॉग माझे नातेवाईक पण बघणार आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. डोंगर दिसत नाही. आता काय मी तोंडात गोड घालते का? बोट नाही घालते, मोबाईल घालते की. हे बघा किती सुंदर. तिकडे बघा डोंगर. बघा छान दिसतंय. एवढं पाऊस पुढं पण पण आहे. दिसतंय तुम्हाला. आणि सगळे डोंगर एकदम हिरवेगार मस्त. स्वामी समर्थ मठ. हा, इथे स्वामींचं मठ आहे. आणि मग माझा नजारा सुंदर बघा. आता आम्ही जिकडे चाललंय हे तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे चाललंय. आणि आम्ही जवळ आलोय म्हणजे बऱ्यापैकी. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणारच आहोत. हे बघा इकडचं डोंगर किती सुंदर दिसतंय. कडा तर दिसतच नाहीये बऱ्यापैकी. डोंगरामध्ये जरा जरा राहता ते. तुम्ही सुद्धा माळशेज घाट बघायला या. आता इतकं सुंदर वातावरण आहे तिथे, इतकं सुंदर. मला सुद्धा खूप जास्त आवडेल. इकडे बघा मस्त शेत, डोंगर, गार सगळं. आणि घरं पण इतकी सुंदर आहे तिथं. काही काही घरं खूपच सुंदर आहे. आपल्या शहरात पण नसतील एवढी सुंदर आहे. थँक्यू, तुम्ही आज मला एवढं मस्त असं निसर्ग सौंदर्य दाखवण्यासाठी आणलं. तू फ्रेश झाली म्हणजे मी फ्रेश झालो. त्यासाठी मी मनापासून तुमची आभारी आहे.
लव यू. हॅलो. लव यू. तिकडे मग काय वाटलं असं माझा नवरा आहे. त्यावेळेस लव यू सुद्धा म्हणत नाही. तुमच्याच बायकोला म्हणायचंय. अरे ते बघ काय वारे. हा वासू द्या आधी लव यू म्हणा. इतका मस्त पाऊस होता आणि आता ऊन पडलंय. ऊन पडलं आहे. एवढ्या लांब आम्ही आलोय. एवढ्या वेळ मस्त पावसाचं वातावरण छान गार लागत होतं आणि आता ऊन पडले. तिकडे समोर बघा आता आम्ही दाखवते तुम्हाला. हे बघा समोर ते डोंगर जो दिसतोय ते धुकं आहेत त्याच्यावरती. रस्ता बघा कसा सुंदर आहे. लोक आले तिकडे पण फिरायला. चला म्हणजे खूप गाड्या होत्या. बघा इकडे एक आहे दिसत नाहीये. थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला. एक आहे इकडे बघा ते झरा दिसतं का ते आता हा माळशेज घाट सुरू झालेला आहे. आम्ही घाटावर चाललोय वरती. मस्त. गाईज तुम्ही पाहताय की इतके भयानक धुकं गेले त्याच्या ना पुढं धुकं आहे. इकडे धुकं आहे. रक्कम निघून जात आहे धुकं पण पुढं दिसत ते त्यांना किती धुकं आहे ते बघा. पुढं इकडे साईडला लावायचे का आलाव आपण फोटो काढायला. बघा असं वाटतं की संध्याकाळच झाली आहे पण दुपार आहे. कुठल्याच अँगलनी दुपार वाटत नाही. सॉरी कुठल्याच अँगलनी दुपार वाटत नाहीये. स्वतः मी इथं बघा केवढं धुकं आहे. हे बघा आम्ही इकडे रोडच्या साईडला थांबलोय फोटो काढायला आणि इकडे किती सुंदर पाणी वाहतंय. तिकडे धुकं गाड्या ये जा करतात. भरपूर लोक थांबले इथं फोटो काढायला म्हणून आम्ही पण फोटो काढायला इथे थांबलोय. फारच मजा येते. हो खरंच खूप मजा येते. आपण असं जाऊ शकतो सारखं सारखं पण फिरायला. जाऊ आता खरंच ना. हो बघ तिकडे जागा तिकडे डोंगर आहे छान. दिसतात एका धुकं तुम्हाला दिसतात ते. आम्ही कुठं गेलो की धुकं जातात ते. जिथे जाऊ तिथे धुकं जातात ते. कळलं ना गडबड. तुम्ही पाहू शकता माळशेज घाट येथे आम्ही आलेला आहे. किती धोका आहे सगळीकडे. हे काय म्हणते बघा मॅगी खाऊ. मॅगी फिरायला आलं मॅगी खायचं येईल. बर झाड बघ बोला आम्ही. हे कशाचं झाड आहे काय माहिती पण सुंदर ते झाड आहे. काय गर्दी आहे. तुफान गर्दी तुफान. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आता आम्ही तिकडे त्या पॉइंटला जाऊन आलो तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर तिथं सुरू झाले भांडणं आणि जोरदार पाऊस. पावसात भिजायचं आहे आम्हाला पण भांडणं खूप चालू होते त्यामुळे मग आम्ही म्हणतो की ठीक आहे पुढं जाऊ अजून थोडंसं. सध्या आम्ही पुढच्या पॉइंटला चाललोय पण तुम्ही बघा काय दिसतंय का तरी.
काहीच दिसत नाहीये पुढून, म्हणजे पुढचं, सॉरी पुढून म्हणले मी, पण पुढचं काहीच दिसत नाहीये. मला असं वाटतं की आपण नको जायला पुढं. का? नको. अरे एवढं काय घाबरण्यासारखं काय नाही. ऐका ना, लोक घाबरण्यासारखं काही नाही असं म्हणूनच जात असतात. त्यांच्या अंगात जास्त किडे असतात. काय पण नको बोलू. मग तुमच्या अंगात पण किड्याचं किडे. काय, समोर जास्त दिसत नाही का? दिसत. अरे पण एवढं कुठं दिसतंय. बघा चांगला पाऊस सुरू झालाय एकदम. बघू आता काय, आता हे ऐकत नाही तर जातो पुढं आणि दाखवतो मग पुढचं. पण आता पुढचं कोणत्या पॉइंटला थांबतो आम्ही ते दाखवतो. पण आम्ही काय तिकडे जाणार नाहीये. आता आम्ही इकडे जाणार आहे. आम्ही जाऊ शकतो पण हे घाबरते नाही. हा ठीक आहे, घाबरते. आम्ही इकडे जाणार आहे वरती. कुठून जागा होती वर जायला? हा इथून जागा आहे इकडे. तर आता आम्ही वरती जातो आणि मग तुम्हाला दाखवतो. असं चढून आम्ही वर आलेलो आहोत. हे अजून महागच आहे बघा. ये दामादामाने. हा झालंय ते. अरे बापरे, ते तर अवघडच झालंय ना आता. गाईस वरून धबधबा तुम्ही पाहू शकता. आम्ही काय केलं, फायनली आम्ही भिजलेलो आहे. सगळी ओली गट्ट झाली. आता मला चालायला पण जड होते. मी सांगत होतो नको, पण ऐकलं नाही. मजा आली पण मस्त फोटो काढला मी. तर भारी. आम्ही पुढे जातो. आम्ही घेतलेला आहे कणीस खायला. गुलगार पाणी होतं. छान वाटतंय, गरम गरम एकदम. आता माझे हा खात आता तुमचे. मी तुझा फोटो काढला असता पण माझ्या हाताला आता मिरची लागली. कसले कसले आगाव आहे ना तुम्ही. बघा भिजलेले आणि कसे खाते बघा. चालता पण नाही तिला बघ. सगळी गप्प भिजली आहे पॅन्ट माझी. हा ना, जड झालेली. हा, चल मग आता. आता जोरात पाऊस सुरू झालाय आणि आता मी निघालोय. म्हणून आता खूप प्रचंड भिजलोय. आणि आता असं एवढं भिजलेले ओल्ले ओल्ले आम्ही घरी जायला निघालोय परत. बघा आम्ही एकदा गेलो होतो आता. हा आधी आम्ही इकडे गेलो होतो. मला म्हणलं ना तुझ्याकडे भांडण झाले होते, इकडेच झाले होते ते. आणि आता आम्ही इकडे चाललोय. मजा आली. यांना बघून नाही पण मला बघून तुम्हाला कळेल की आम्ही खूप जास्त भिजलोय, खूप जास्त. पण मजा आली. आम्ही मस्त फोटो काढले. तो भिजलो त्यासाठीच आहे, फोटो काढण्यासाठीच भिजलो होतो. आणि आम्ही फोटो काढलाय. आता रिटर्न निघाले परत, कारण पोचायला घाट आहे त्याच्यामुळे मला लक्ष देता येत नाहीये व्हिडिओ मध्ये. घाटात गाडी ते चालत होते. सो मीच बोलते तुमच्याशी. आता इथून घरी पोहोचल्यानंतर आम्हाला एका बर्थडेला जायचंय, त्यामुळे लवकरच पोचावं लागेल. आणि पोचलं की लगेच फटाफट आवरून चेंज करून बर्थडे पार्टी. आले पण कशी सरी येतात ते घाट. परतीचा प्रवास पण एकदम सुंदर चाललाय आमचा, एकदम मस्त. सगळे दगडांवरून पाणी येतं. गाईस तुम्ही पाहताय आम्ही आता परतीचा प्रवास करतोय, पण भयानक पावसाने आम्हाला वेढलेला आहे.
पूर्ण समोरचे डोंगर पण तुम्ही पाहताय. पूर्ण डोंगरावर पण जोरात पाऊस चालू आहे. आणि आता आम्ही रस्त्याने प्रवास करतोय तर रस्त्यावर पण मोठा पाऊस आहे. बघा तुम्हाला आता अहमदनगरची पाटी दिसलेली आहे. आता अहिल्यानगर झालंय पण अजून यांनी अहमदनगर ठेवलेलं आहे, पण आम्ही अहिल्यानगर म्हणतो. तिकडे ज्ञानेद्री वगैरे आहे, ओझर आहे. पुणे आहे, जुन्नर आहे आणि इकडे आपला नगर आहे. सध्या आम्ही निघालोय नगरला. बघा केवढे म्हणजे खूप जास्त पाऊस येतोय. मस्त मजा वाटते. अजून आपल्या साईडला आता जास्त पाऊस वाटते. येताना आपल्या इकडे काही नव्हतं, इकडं वाटत होतं जास्त. आणि परत चाललंय तर तिकडच्या साईडला, नगरच्या साईडला पाऊस दिसतोय. हे बघा काय सुंदर झालं. मस्त. आता आम्ही परतीचा प्रवास थोडासा एकमेकांसोबत एन्जॉय. सो आता आम्ही घरी आलो, फ्रेश झालो आणि आता मस्त रेडी होऊन आम्ही चाललोय बर्थडे पार्टीला. सो आम्ही हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय बाय.